नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 30 ऑगस्ट 2022च्या चालू घडामोडी। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने नवीन निवडणुका होईपर्यंत संघटनेचे अध्यक्ष म्हणून आदिल सुमारीवाला यांची निवड केली आहे। IOAचे माजी अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र ध्रुव बत्रा यांनी 18 जुलै रोजी वैयक्तिक कारणामुळे IOAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर IOA घटनेच्या कलम 11.1.5 नुसार 31 पैकी 18 कार्यकारिणी सदस्यांनी रिक्त जागा भरण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या सदस्यांची निवड केली। आदिल सुमारीवाला यांचा जन्म 1 जानेवारी 1958 रोजी झाला। ते एक खेळाडू आणि उद्योजक आहे। सध्या ते ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि IAFच्या 50व्या काँग्रेस परिषदेच्या सदस्यांपैकी एक म्हणून निवडले गेले। असे असणारे ते पहिले भारतीय ठरले आहे। आता बघूया पुढील घडामोड। प्राध्यापक अनंत नारायण गोपालकृष्णन यांची सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने SP जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील सहयोगी प्राध्यापक अनंत गोपालकृष्णन यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते 3 वर्ष ते या पदावर राहतील। वळूया पुढील घडामोडीकडे। विराट कोहली प्रत्येक फॉर्मॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। क्रिकेट दिग्गज विराट कोहली हा पहिला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील फक्त दुसरा खेळाडू बनला आहे ज्याने खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळले आहेत। ऑगस्ट 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून कोहलीच्या नावावर आता 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त 100 T20 सामने आहेत। या फॉर्मॅटमध्ये भारतासाठी त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 94 आहे आणि त्याने या फॉर्मॅटमध्ये 30 अर्धशतके केली आहे। कोहलीचा T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी अविश्वसनीय विक्रम आहे, ज्याने 50.1 च्या अविश्वसनीय सरासरीने 3308 धावा केल्या आहेत। वळूया पुढील घडामोडीकडे। इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। बालकृष्णन यांनी लिहिलेले इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री या नावाचे नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे। इंडियाज इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हिस्ट्री हे पुस्तक भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू ते सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यात वर्णन केला आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। राष्ट्रीय खेल दिवस 2022 29 ऑगस्ट 1905 मध्ये या तारखेला जन्मलेल्या हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांना आदरांजली म्हणून 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय खेल दिवस साजरा केला जातो। हा दिवस 2012 मध्ये प्रथम नियुक्त केला गेला आणि भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला गेला। देश आपल्या क्रीडा तारेचा सन्मान करणारा दिवस साजरा करतो। राष्ट्रपती यावेळी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार यांसारखे क्रीडा पुरस्कार प्रदान करतात। राष्ट्रीय क्रीडा दिनाचे प्राथमिक बोधवाक्य म्हणजे खेळाचे महत्त्व आणि सर्व नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे याविषयी जागरूकता वाढवणे आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।